श्री गणेशाय नमः. चैत्र मास महिमा दिवस 2 अध्याय 2 या चैत्र मास महात्म्य कथा मालिकेत आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण आपल्या भक्तिविश्व या चॅनलवर या सुंदर पवित्र अशा चैत्र महिन्यात आजच्या या सुंदर दिवशी प्राचीन काळापासून चालत आलेल्या पौराणिक कथा श्रवण करत आहोत. चला तर मग आजची कथा सुरू करूया. सर्वप्रथम यामध्ये आपण ब्रह्मदेवाची सृष्टी निर्मिती कथा काय आहे आणि कशी आहे याबाबत जाणून घेऊया. आपण ज्या पृथ्वीवर राहतो, आकाश, सूर्य, चंद्र, नद्या, पर्वत, डोंगर हे सर्व कसे निर्माण झाले, सृष्टीची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली, आज आपण जाणून घेऊया ब्रह्मदेवाच्या दिव्य सृष्टी निर्मितीची अद्भुत कथा. तर सृष्टीपूर्व अवस्था कशी होती हे पाहूया. पुराणानुसार सुरुवातीला सर्वत्र अंधकार होता. ना पृथ्वी होती, ना आकाश, ना काळाची गणना. फक्त अनंत जलराशी आणि त्यावर योग निद्रेत असलेले भगवान श्रीहरी विष्णू. भगवान श्रीहरी विष्णूंच्या नाभीतून एक कमळ प्रकट झाले. त्या कमळावर प्रकट झाले 4 मुख असलेले ब्रह्मदेव. तुम्हाला माहिती आहे का ब्रह्मदेवाचा जन्म कसा झाला? चला तर मग याबाबत आपण पुढे जाणून घेऊया. ब्रह्मदेवाचा जन्म आणि त्यांच्या मनात उद्भवलेले प्रश्न. ब्रह्मदेवांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या आजूबाजूला काहीच नव्हते. ते विचार करू लागले, मी कोण आणि मला कोणी निर्माण केले? तेव्हा त्यांना अंतर्मनातून आवाज आला, तप कर. ब्रह्मदेवांनी हजारो वर्ष तप केले. त्यांच्या तपश्चर्येमुळे त्यांना सृष्टी निर्माण करण्याची शक्ती प्राप्त झाली. मग आता हा प्रश्न पुढे येतो की त्यातून काय निर्माण झाले, तर पुढे पाहूया. पंचमहाभूताची निर्मिती कशी झाली आणि त्यात काय काय निर्माण झाले. ब्रह्मदेवाने सर्वप्रथम निर्माण केली पंचमहाभूते. ती पंचमहाभूते कोणती होती, तर आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. या पंचमहाभूतापासून सृष्टीची रचना सुरू झाली. त्यानंतर पर्वत, समुद्र, नद्या, वनस्पती आणि प्राणी यांची निर्मिती झाली. त्यानंतर त्यांनी पुढे काय निर्माण केले, त्यांनी मानव निर्मिती केली. ब्रह्मदेवानी मनु आणि शतरूपा यांची निर्मिती केली. त्यांच्यापासून मानव जातीची सुरुवात झाली. त्यांनी धर्म, सत्य, करुणा आणि कर्तव्य यांचे पालन करावे अशी शिकवण दिली गेली. पुढे हे समजणे आवश्यक आहे की कालचक्राची सुरुवात कशी झाली. ब्रह्मदेवानी दिवस, रात्र, ऋतू, महिने आणि वर्षाची निर्मिती केली. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून कालगणना सुरू झाली असे मानले जाते. म्हणूनच चैत्र महिना अत्यंत पवित्र मानला जातो. आता आपण हे समजून घेऊया की या कथेतून मिळणारा संदेश काय आहे. ही कथा आपल्याला काय सांगते. चला तर मग पहिला संदेश, जसा की सृष्टीतील प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या इच्छेने निर्माण झाली आहे. दुसरा संदेश, मानवाला बुद्धी दिली आहे ती सत्कर्मासाठी वापरावी. तिसरा संदेश, निसर्गाचा आदर करणे ही आपली जबाबदारी आहे. आजच्या काळात आपण पर्यावरणाचे रक्षण करणे, वृक्षारोपण करणे आणि निसर्गाशी सुसंवाद ठेवणे हाच खरा धर्म आहे. शेवटी आपण या कथेची समारोप प्रार्थना व आजच्या दिवसाचा मंत्र ऐकूया. समारोप प्रार्थना. हे ब्रह्मदेवा, आम्हाला सद्बुद्धी द्या. या सृष्टीचा आदर करण्याची आणि चांगले कर्म करण्याची प्रेरणा द्या. ओम ब्रह्मदेवाय नमः. जर तुम्हाला ही दिव्य कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिविश्व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या भेटूया चैत्र नवरात्र विशेष कथा दिवस 3 अध्याय 3 मध्ये. जय श्रीराम.